मित्रांनो, कसे आहात? आज पण पाऊस आहे. सकाळी आलो तेव्हा पडत नव्हता, गाडीत बसल्यावर चालू झालाय पाऊस. तर आज बघूया आज काय नवीन अपडेट्स आहेत ते. जोरदार एक सर येऊन गेली पावसाची. तर दिवसाची सुरुवात पीयूसी काढून केली आहे मित्रांनो. ठाणे टोल नाका आत्ताच क्रॉस केला आपण. इथपर्यंत तरी काही ट्रॅफिक नाही भेटलंय आज. आज फ्रायडे आहे. लोक कदाचित सुट्टीवरती असतात फ्रायडे, सॅटर्डे, संडे, त्यामुळे जास्त ट्रॅफिक नाही. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इथे खड्डे बघितलेले आहे ऐरोली रोडला. खड्डे आता बुजवलेत डांबर टाकून. इकडे जरा खड्डे आहेत ऐरोली टोल नाका. हा ब्रिज मला खूप आवडतो. बाईक मस्त पळवायला भेटतो रस्ता खाली असला. लेन चेंज करताना इंडिकेटर देऊन चेंज करा. कटिंग चालू आहे. आज आपल्याला बऱ्यापैकी ट्रॅफिक नाही भेटले. फक्त सिग्नल्समुळेच थांबले.
मस्त लाईन बनवला होता. मध्ये आलाय का माहिती नाही. मुंबईची लोकल ट्रेन. कधी इकडे ट्रॅफिक असेल ना बेलापूर रोडला, तर तुम्ही मागे तो लेफ्ट बघितला ना ब्रिजच्या खालून, तिथूनही जाऊ शकता. पुढे जाऊन थोडा राईट घ्यायचा. तो पण मी रोड एकदा दाखवेन तुम्हाला. UP वरून आली आहे गाडी. UP 32 समोरच्या आटीला. परत पाऊस सुरू झालाय. आपला रबाळीचा सिग्नल आला. हा सिग्नल बोलले होते ना तुम्हाला, थोडा मोठा आहे, त्यामुळे मग इकडे मागे पूर्ण ट्रॅफिक होता. आणि दोन साईडने गाड्या येतात ना, कळव्यावरून पण गाड्या येतात आणि आपल्या एरोलीवरून येतात. मी मगाशी बोललो लेन चेंज करताना नेहमी इंडिकेटर देऊन चेंज करा, पण इंडिकेटर दिला म्हणजे डायरेक्ट लेन नका चेंज करू. आपल्या साईड मिररमध्ये बघा पण गाडी येते नाही येते. कधी कधी आपले बायकर्स असतात ते बाजूला असतात, ते पटकन कळत नाही. मिरर्समध्ये पण कधी कधी दिसत नाही. थोडं थांबलं की मग बाजूला येतात. मी असं काही उपदेश देत नाहीये. ओके. फक्त काय गाड्या सांभाळून चालवा. सिग्नल सुटला रबाळेचा. बघूया क्रॉस होतो काय. आता तुम्हाला मी तो अल्टरनेट रोड दाखवतो. जो ब्रिज वरती ट्रॅफिक असेल तर तुम्ही कोणत्या रोडने जाऊ शकता ते. सिग्नल तसा मोठा आहे त्यामुळे काही क्रॉस तर होणार जात नाही. सिग्नल क्रॉस झाला ना की ब्रिज स्टार्ट व्हायच्या आधी एक लेफ्ट येतो. हा लेफ्ट घेतला तुम्ही की तुम्ही सर्व्हिस रोडला येता. एक इथून पण आहे. थोडं पुढे आल्यावरती पण लेफ्ट घेऊ शकता तुम्ही.
पण तिकडे कधी कधी ट्रॅफिक असतं थोडं, कारण सगळ्याच गाड्या मागे लेफ्ट घेतात. हा बघा, हा रस्ता आहे तो चांगला रस्ता आहे, मोकळा असतो. फक्त ओव्हरटेक करायला इकडे जास्त जाऊ नका, कारण समोरून पण गाड्या येत असतात. सर्व्हिस रोड आहे त्यामुळे. आज ब्रिज तसा खालीच आहे, फक्त तुम्हाला रोड दाखवायचा म्हणून मी इथून घेतली गाडी. रोड पण मस्त आहे, दोन्ही साईडने झाड आहेत. ग्रीनरी ग्रीनरी दिसते. मी इथे राईड घेतो, तुम्ही पुढे पण स्ट्रेट जाऊ शकता, पण पुढे कधी कधी ट्रॅफिक असतं, त्यामुळे मी इथूनच राईड घेतो. लास्ट शॉटमध्ये मी एक टाकलेला, इथे बॅनर लटकत होता, कोणत्याही गाडीवरती पण पडू शकला असता तो बॅनर काढलाय का बघू. काढलाय. खूप रिस्की आहे ते, मोठा अपघात होऊ शकतो त्यामुळे. जसं लास्ट टाइम 3 नाक्याला तो भरून बॅनर पडला बड्डेचा, त्याला गाडी कंट्रोल झाली ड्रायव्हरला, बायकरला, म्हणून काही झालं नाही, नाहीतर मोठा अपघात होऊ शकला असता. पुढे मी परत लेफ्ट घेतोच, याच रोडला तो रोड कनेक्ट होतो. फक्त मध्ये तिथे काही कंपनीज आहेत, त्यामुळे थोडं ट्रॅफिक होतं. त्यामुळे मी स्ट्रेट घेतली नव्हती. इथून पण लेफ्ट नाही घेतली गाडी, कारण स्ट्रेट पण जाऊ शकतो आपण. हायवेनेच म्हणजे स्ट्रेट म्हणजे हायवेने आपण स्ट्रेट जाऊ शकतो. इथे लेफ्टला परत सर्व्हिस रोडला घेतली मी गाडी, कारण हायवेला पुढे लेफ्ट घ्यायच्या अगोदर सिग्नल आहे, आणि सर्व्हिस रोडने जर आपण आलो तर तो सिग्नल नाही आहे, आपण डायरेक्ट लेफ्ट घेऊन जाऊ शकतो. कारण मला महापेसाठी आता लेफ्ट घ्यायचं आहे. CNGचा पंप गेला मागे, इथून लेफ्ट घेतला की महापे, डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता. सिग्नलला थांबायची गरज नाही. कधी इथे ट्रॅफिक पोलीस उभे असतात लेफ्टला, दिसला असेल तुम्हाला.
तर मित्रांनो इथेच आपण व्हिडिओ थांबूया. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर